नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पूजा ट्रेडिशनल अँड टेस्टी रेसिपी या चॅनलमध्ये। उपवास म्हटलं की नेहमी तेच ते खाऊन कंटाळा येतो ना, पण आज मी घेऊन आले आहे एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि तोंडात विरघळणारी खास उपवासाची चकली। ही चकली इतकी टेस्टी आहे की उपवास नसतानाही तुम्ही नक्की बनवाल। बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून मस्त हलकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी आहे अगदी सोपी आणि घरच्या घरी बनवण्यासारखी। नवरात्र, एकादशी, महाशिवरात्री किंवा कोणताही उपवास असो, ही चकली तुमच्या फराळाच्या ताटाला चार चांद लावेल। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चकलीचा आवाज ऐकून तुम्हाला कळालंच असेल की आपली चकली किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची स्पेशल रेसिपी, खुसखुशीत आणि चविष्ट उपवासाची चकली। मी इथे हा अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि मी हा साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला आहे। हा साबुदाणा रात्रभर भिजून टम्म फुगलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। आता मी यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे, ज्यामुळे या साबुदाण्याला चिकटपणा येईल। आता यामध्ये 1.5 ग्लास गरम पाणी घालून आपण याला छान एकजीव करून घेऊ, जेणेकरून गरम पाणी सर्व साबुदाण्याला लागेल आणि यावर झाकण ठेवून एका बाजूला ठेवून देऊ आणि बाकीची सामग्री पाहू। इथे मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे मी छान पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण इथे एका कुकरमध्ये छोटे बटाटे घालून घेणार आहे आणि जे मोठे बटाटे आहेत ते एका बटाट्याचे 2 बटाटे करून घालणार आहे। नंतर त्यामध्ये पाणी घालून गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता मी इथे अर्धा किलो भगर घेतलेला आहे। हा भगर मी छान चाळून आणि निसून पण घेतलेला आहे। आता आपण यामध्ये पाणी घालून छान धुवून घेणार आहे। हा भगर मी इथे छान धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण भगर शिजवून घेण्याकरता गॅसवर गंज ठेवणार आहे। गॅसवर एका बाजूने आपण आधीच बटाट्याचा कुकर लावून घेतलेला आहे। आता गॅस चालू करून आपण त्यावर गंज ठेवणार आहे। त्या गंजामध्ये मी 3 तांबे पाणी घालून घेणार आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आता आपण यामध्ये भगर पण घालून घेणार आहे। भगर घालून झाल्यावर आपण त्यावर झाकण ठेवून भगर छान शिजवून घेऊया आणि मधात झाकण काढून त्याला चम्मचच्या सहाय्याने फिरवून घेऊ, जेणेकरून तो तळाशी लागणार नाही किंवा जळणार नाही। हे बघा, इथं आपले बटाटे छान असे झालेले आहेत। आता इथे आपण बटाट्यावरची साल काढून घेणार आहे आणि पुरण चाळणीने छान बारीक करून घेऊ, जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाही आणि आपण जेव्हा चकली साच्याने चकली टाकू तेव्हा ते साच्यात अडकणार नाही। याप्रमाणे आपण सर्व बटाटे बारीक करून घेणार आहे। इथे आपण असं एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि आता यात आपण साबुदाणा घालून घेणार आहे। या साबुदाण्यात आपण गरम पाणी घालून घेतल्यामुळे हा साबुदाणा थोडासा चिकट झालेला आहे। हा साबुदाणा आता आपण आलू मॅशरने मॅश करून घेणार आहे। हा साबुदाणा जास्त मॅश करून घ्यायचा नाही, थोडासा दरदराच ठेवायचा। त्या ताटामध्ये हे एवढा मोठा साबुदाणा, आलू आणि भगर बसणार नव्हता, म्हणून आता आपण हे गंजामध्ये सर्व आलू मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहे। आपण आलू मॅशरने हा साबुदाणा छान असा मॅश करून घेणार आहे। हे बघा, आपला साबुदाणा किती छान असा मॅश झालेला आहे। आता आपण भगर पण छान मॅश करून घेणार आहे। इथं आपला भगर छान असा मॅश करून झालेला आहे। आता इथं बघा, आपण साबुदाणा गंजामध्ये भगर आणि बटाटा घालून घेणार आहे। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच लाईक आणि शेअर पण करा आणि तुमच्या कमेंट्स पण नक्की कळवा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला पण आवडेल। नंतर त्यामध्ये बारीक केलेली मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। नंतर आपण हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घेणार आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिरचीची पेस्ट हे पाणी न घालता बारीक करायची आहे। मिरचीच्या पेस्टमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। इथं आपलं सर्व मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे। त्यानंतर मी इथे चकली टाकायचा साचा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। मी या प्रकारचा साचा घेतलेला आहे। याला आता आपण आतमधून थोडंसं तेल लावून घेऊया आणि थोडंसं तेल हाताला पण लावून घेऊ आणि
आपण जे मिश्रण केलेलं आहे त्यातील थोडासा गोळा घेऊ. या प्रकारे तुम्ही बघू शकता आणि आपल्या चकलीचा साच्यामध्ये भरून घेणार आहे. या प्रकारे हा गोळा चकलीच्या साच्यात टाकून आपण चकली टाकण्याची तयारी करू. मी इथे एक खाट घेतलेली आहे. त्या खाटीवर मी माझी ओढणी अंथरून घेणार आहे. या प्रकारे खाटीवर मी माझी ओढणी अंथरून घेतलेली आहे. आता आपण यावर चकली टाकून घेणार आहे. यावर मी आधीच काही चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला आता चकली टाकून दाखवणार आहे. या प्रकारे याच्यावर अशा चकल्या टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही खाट सावलीत धरून त्यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या आणि सर्व चकल्या टाकून झाल्यावर खाट पुन्हा उन्हामध्ये धरू शकता. हे बघा, इथं माझ्या सर्व चकल्या टाकून झालेल्या आहेत. ह्या चकल्या आपण आता संध्याकाळपर्यंत वाळू देऊ आणि संध्याकाळी कापडाच्या काढून घेणार आहे. हे बघा, पूर्ण दिवसभर ऊन दिल्यानंतर आपल्या चकल्या इथे किती छान अशा निघत आहे. इथं कापडाच्या चकल्या काढण्यासाठी मला थोडीशी पाण्याची गरज लागलेली नाहीये. तुम्ही पाहू शकता. याप्रमाणे आपण सर्व चकल्या काढून घेणार आहे. इथं आपल्या चकल्या थोड्याशा ओल्या आहेत, त्यामुळे आपण यांना उद्याचं पण ऊन देणार आहे आणि उद्याचं ऊन दिल्यानंतर मी तुम्हाला ह्या चकल्या पुन्हा दाखवणार आहे. हे बघा, पूर्ण 2 दिवसाचं ऊन दिल्यानंतर आपल्या चकल्या इथे किती कडक वाढलेल्या आहेत. आता मी तुम्हाला यातील काही चकल्या तळून दाखवतो. मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण चकल्या तळणार आहे. हे बघा, आपल्या चकल्या किती छान इथे तळल्या जात आहे. तुम्ही इथे बघू शकता, चकल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. हे बघा, आपल्या चकल्या इथं तळून तयार आहेत. मी तुम्हाला इथं काही चकल्या मोडून पण दाखवते. चकलीच्या आवाजावरून तुम्हाला इथं कळलंच असेल तर आपली चकली किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे. जर तुम्हाला आजची उपवासाची कुरकुरीत चकली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी पूजा ट्रेडिशनल अँड टेस्टी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीचा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद. तोपर्यंत खुश रहा आणि चविष्ट खा.